माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत ट्विस्ट येणार का याकडे लक्ष आहे। सकाळी 10:30 वाजता पवारांच्या राष्ट्रवादीचा निर्णय जाहीर होणार आहे। पवारांची एनसीपी दादांचं पॅनल किंवा भाजपच्या पॅनलशी युती करणार का याकडे लक्ष असेल। युती करण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडे दोनच पर्याय आहेत। योगेंद्र पवार आज शरद पवारांची भेट घेणार। आता या भेटीतच निर्णय होणार असं सूत्रांकडून कळतंय। अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, आजच्या घडामोडींकडे कसं पाहायचं? खरं तर श्रुती, बारामतीच्या राजकारणामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरती अजित पवारांच्या पॅनलचं वर्चस्व आहे। मात्र जी निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीमध्ये बळीराजा पॅनलच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सुद्धा 55 अर्ज जे आहेत ते दाखल केलेले आहेत। आज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे शरद पवारांचे राष्ट्रवादी जे आहे ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवणार का याकडे तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र योगेंद्र पवार जे आहेत ते सकाळी 9 वाजता शरद पवारांची भेट घेतलेली आणि जवळपास 10:30 वाजता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा निर्णय जो आहे तो जाहीर होईल। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे सुद्धा दोन पर्याय आहेत। एक म्हणजे अजित पवारांच्या पॅनलशी युती करणं किंवा भाजपचे जे अण्णा तावरे आहेत त्यांनी जो पॅनल उभा केलेला आहे। मात्र दोन पॅनल शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काय पर्याय दिला जातो काय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र 10:30 वाजता नक्कीच. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।